शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 68। लेखक विचारवंत सी.र. तारकुंडे, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील। प्रथम सत्यशोधक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष गणपतराव बिरमल, नामदार भास्करराव जाधव आदी सत्यशोधक दिग्गजांनी प्रसंगानुसार गोपाळे यांचा नामोल्लेख मोठ्या गौरवानं केलेला आढळून येतो। प्रस्तुत बिनीच्या सत्यशोधक दिग्गजांच्या नामोल्लेखावरून गोपाळे हे बिनीचे सत्यशोधक होते हे निर्विवाद सत्य आहे। इसवी सन 1892 साली पुणे येथे वास्तव्यात सत्यशोधक समाजाचे उपदेशक या नात्यानं गोपाळे यांनी धर्मढोंग परिस्फोटन या शीर्षकाची 26 पृष्ठांची सत्यशोधक मताची एक खळबळजनक पुस्तिका दिनवत्सल छापखाना मुंबई येथून मुद्रित करून प्रकाशित केली। मात्र 1892 सालची ही क्रांतिकारी पुस्तिका आज मितीला दुर्मिळ झाली असून अनुपलब्ध आहे। प्रस्तुत पुस्तिकेचे लेखन मांडणी करीत असताना गोपाळे यांनी दिनबंधूकार कृष्णराव पांडुरंग भालेकर यांच्याशी अनेकदा चर्चा केली। थोडक्यात या पुस्तिकेला भालेकरांचे वैचारिक मार्गदर्शन लाभले होते यात शंका नाही। पुढे हिंदू आणि ब्राह्मण ग्रंथांचे कर्ते आणि कृष्णराव भालेकरांचे जनकपुत्र मुकुंदराव पाटील यांनी या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीत भालेकरांच्या परिचयापर लेखात म्हटलं होतं की धर्मढोंग परिस्फोटन हा निबंध भालेकरांनी दुसऱ्या नावाने प्रसिद्ध केला होता। बहुधा मुकुंदराव पाटलांचे हे ऐकीव मत असावे। दुसरे असे की इसवी सन 1892 साली मुकुंदराव पाटील हे अवघ्या 7-8 वर्षांचे होते असो। दाजी साहेब गोपाळे यांनी धर्मढोंग परिस्फोटन पुस्तिकेमध्ये कुठलीही कसर न ठेवता ब्राह्मणांवर कठोर वैचारिक हल्ला चढविला होता। या हल्ल्यानं दुखावलेल्या एका सनातनी अनामिक लेखकाने सत्यशोधकी विचारांचे एकांगी खंडन करण्या हेतू सत्यशोधकांचे असत्य प्रलाप अथवा धर्मढोंग परिस्फोटन हा 119 पृष्ठांचा एक सनातनी मतांचा ग्रंथ फत्तेसिंह छापखाना बडोदे येथून शुक्रवार 1 सप्टेंबर 1893 रोजी वैदिक धर्माभिमानी अनामिक व्यक्ती या नावानं प्रकाशित केला। सत्यशोधक समाजाचे आरंभीचे कार्यकर्ते जेमतेम शिकलेले असत। ते अंतरीच्या कर्मणी लेखन करून बहुजनांना धार्मिक गुलामगिरी एव्हरण्याचं आवाहन करीत असत। अशा आशयसंपन्न लेखनात ते कडाडून ब्राह्मणांवर सडेतोड टीका करीत असत। त्यामुळे अशा प्रसंगी शाब्दिक व्याकरण दोष तसेच राहून जात। आशय संपदे पत्रिकेकडे दुर्लक्ष करून सनातनी लेखक विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा सत्यशोधका कित्ता गिरवून ब्राह्मण्यग्रस्त भूमिकेतून सत्यशोधकी लेखकांवरून तुटून पडत प्रस्तुत सनातनी लेखकही गोपाळे यांच्या लेखनावर असाच तुटून पडला आहे। या बडोद्याच्या अनामिक लेखकानं गोपाळे यांच्या सत्यशोधकी मतांचं खंडन करण्याऐवजी शुद्ध लेखनाचा बाऊ करून सनातनी नथीतून गोपाळे यांच्या लेखनावर पदोपदी तीर मारले आहेत। इतकेच नव्हे तर सत्यशोधक समाज हा तुटपुंजा असून त्याने वैदिक धर्माचा एक केसही लवलेश होणार नाही असं म्हटलं होतं। गोपाळे यांचे हे लेखन म्हणजे विष कालवण्याचा प्रयत्न आहे। तसेच उथळ पाण्यास खळखळ फारही म्हण फार समाजास शोभते। तसेच सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले हे असुरी कृत्याचे प्रवर्तक असल्याची कुत्सित शेरेबाजी या अनामिक लेखकानं केली आहे। वेद भूवेद मनुस्मृतींबद्दल अति आदर असणाऱ्या या ब्राह्मण्याग्रस्त लेखकानं उंटावरून शिळा हाकताना गोपाळे यांच्या मूलगामी सत्यशोधक मताची पदोपदी खिल्ली उडवली आहे। अर्थात ही विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या सत्यशोधकी लेखकांच्या अनुषंगाने पुनरावृत्तीच होय। तसेच गोपाळे यांच्या धर्मढोंग परिस्फोटन या पुस्तिकेखेरीज ओतूरकर भाऊ पाटील डुमरे यांना व्याख्यानाचे निमंत्रण दिलेले एक पत्र आज उपलब्ध आहे। मौजे कुरवंडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील हे व्याख्यानाचं निमंत्रण असून या पत्रावर गोपाळे यांनी तारखेचा नामोल्लेख केलेला नाही। त्यामुळे या पत्राच्या अनुषंगानं कालावधी समजण्यास अडचण निर्माण होते। तसेच महात्मा फुले यांचा 11 मे 1888 मध्ये मुंबईतील कोळीवाड्यात मुंबईकर जनतेनं हृदय सत्कार करून त्यांना महात्मा ही विरुदावली अर्पित केली होती। या सत्यशोधकी भावस्पर्शी कार्यक्रमाला पुणे येथून गोपाळे आवर्जून उपस्थित होते। पुणे येथे संपन्न झालेल्या प्रथम सत्यशोधक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष 17/4/1911 गणपतराव बिरमल यांनी स्वागताध्यक्षीय भाषणात गोपाळे यांच्या सत्यशोधकी कार्याचा आवर्जून उल्लेख केला होता। गोपाळे यांच्या नामोल्लेखाच्या बिरमल यांच्या भावस्पर्शी शैलीवरून एक बाब लक्षात येते की बहुधा दाजीसाहेब गोपाळे यांचे निधन 17 एप्रिल 1911 पूर्वी केव्हा तरी पुणे येथे झाले असावे। संदर्भ सत्यशोधक असत्यलाप किंवा धर्मढोंग परिस्फोट लेखक अनामिक सत्यशोधक ओतूर G.A. उगले महात्मा फुले A.K. घोरपडे।